सांग रुद्र. एक लाकूड तोडा होता तो पुढे येऊन सांग. गोष्ट कशी सांगतात? भूतकाळात सांगतात. एक लाकूड तोडा होता. एक लाकूड तोडा होता तो रोज सकाळी जायचा, लाकडं वगैरे कापून परत घरी यायचा. एके दिवशी तो गेला लाकूड कापायला. त्यांनी एक झाड बघितलं, त्या झाड तो कापू लागला. तेवढ्यात त्या झाडाच्या साईडला नदी होती आणि त्या नदीमध्ये त्याची चुकून पाण्यात पडली. तिथं ते ना गाववासी राहत होता. तो आहे ना तो देवाचं रूप घेऊन, तो गाववासी रूप घेऊन आला. तो देवच होता. त्यांनी पहिला गेला, तुम्हाला काही त्रास आहे का? तुम्हाला हा माझी ना कुऱ्हाड पाण्यात पडते. मग तो गेला नदी, त्याने उडी टाकली आणि त्यांनी पहिले चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली. तो म्हणला जर तुझी कुऱ्हाड, पण तो लाकूडहारा म्हणला की नाही, ही माझी कुऱ्हाड नाही, मी एवढा श्रीमंत नाही की माझी चांदीची कुऱ्हाड असेल. परत तो पाण्यात गेला, त्याने सोन्याची कुऱ्हाड आणली. पण त्याला दिली, तो म्हणला नाही पण माझी कुऱ्हाड नाही, मी एवढ्या श्रीमंत नाही की माझी सोन्याची कुऱ्हाड वापर. तर परत तो गेला, त्यांनी लोखंडाची कुऱ्हाड वापरली. तो लाकूड कापणारा खुश झाला. तो म्हणला हा हीच कुऱ्हाड माझी. तो खूप खुश झाला. त्यांनी त्या गाववासीचे त्यांनी आभार मानले. परत त्यानंतर तो निघून आला. तेवढ्यात गाववासी देवाचं रूप घेऊन आला. तो म्हणला मी तुझ्या बंद झालं आणि शेवटी त्यांनी चांदीची सोन्याची कुऱ्हाड ना त्या लाकूडहाराला दिली. आपण सर्वांनी आपण दुसऱ्यांची वस्तू आपण घेतली नाही पाहिजे किंवा आपण इमानदार नाही, प्रामाणिक. ठीक आहे, छान. आणखी कोण सांगताय? येस. लाकूड तोडा होता. तो रोज जंगलात लाकूड तोडून आणायचा. ते खूप गरीब होते आणि तो रोज जंगलात लाकूड तोडायचा. पण एक दिवशी तो लाकूड तोडा गेला, पण त्याची कुऱ्हाड नदीत पडली आणि नदीत पडली. तो खूप दुःखी झाला. तो तिथे झाडाखाली बसून राहिला आणि मग एक देवाचा माणूस आला आणि तो म्हणाला की तुला काय टेन्शन आहे का? तो म्हणाला माझी कुऱ्हाड पाण्यात नदीत पडली. मग त्या माणसाने तो पाणी नदीत जाऊन एक कुऱ्हाड आणली चांदीची. तो म्हणला माझी कुऱ्हाड नाही, मी कशी म्हणत नाही, मी कडे गरीब आहे. मग त्याने अजून एकदा डुबकी लावली. मग अजून एकदा त्याची सोन्याची कुऱ्हाड आली. मग ते लोक म्हणला ही पण माझी कुऱ्हाड नाही आहे. मग त्याने अजून एकदा नदीत गेला आणि मग त्याने लोखंडाची कुऱ्हाड काढली आणि मग ते म्हणला हां हीच आहे माझी कुऱ्हाड. मग तो देवाच्या रूपात मानून गेला की इतक्याने तुला चांगले कुऱ्हाडी दाखवल्या, पण तू ह्या का घेतलं? त्याने म्हणला दुसऱ्यांची वस्तू मी घेऊ शकत नाही. एक सामान्य माणूस आहे, इमानदारी आहे. तो इमानदारी होता म्हणून तो दुसऱ्यांच्या कुऱ्हाडी घेत नव्हता. त्याची कुऱ्हाडी करून म्हणून तो सामान्य देवाच्या रूपात माणूस ते देवबांना म्हणला त्याचे प्रामाणिकपणा कोणी त्याच्या प्रसन्न झालं. तात्पर्य दुसऱ्यांची वस्तू आपण घेऊ नये. आता हीच गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्हाला माहिती आहे, पण सांगण्याचं तुमचं कसं ते कथाकथन कसं असावं, कथा कशी सांगावी याचं एक छान नमुना मी तुम्हाला सांगते. आपण हिंदीमध्ये ही गोष्ट पाहिली, अभ्यासली, पूर्ण झाली, पण मराठीमध्ये ही गोष्ट सांगत असताना किंवा गोष्टी सांगत असताना तुम्हाला सांगण्या म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात एक लक्षात ठेवायचं, आपण कथा कशी सादर करावी, कथा कथन कसं करावं. श्रवण तुम्ही सगळे छान करता, कानाने आपण ऐकतोच, कारण पहिल्यांदा श्रवण म्हणजे कानाने छान ऐकणं हे कौशल्य. मग गोष्ट सांगावी कशी? एक लाकूड तोडा होता. तो रोज आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे पोटापाण्यासाठी जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडायचा आणि गावामध्ये आल्यानंतर ती बाजारात विकायची. त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चाललेला असेल. त्याच्या घरातली मुलं बाळं, संसार त्याचा बायका मुलं असतील, घरातली वडील मंडळी असतील, त्याने केलेल्या कष्टावरच जगत होते. एक दिवस तो नेहमीसारखा लाकडं तोडायला जंगलात जातो आणि लाकडं तोडत असताना एका झाडावरचं सुकं लाकडाची फांदी तोडता
त्याची कुऱ्हाड अचानक शेजारच्या नदीत पडते. बिचारा लाकूडतोड्या दुःखी कष्टी होतो. नदी पडली म्हणजे आता काय करणार, त्याच्यामुळे मोठा प्रश्न उभा राहतो. तो त्या झाडाखाली येऊन दुःखी कष्टी बसलेला असतो. त्याचं त्या दुःखी कष्टी चेहरा पाहून माणसाच्या रूपात परमेश्वर तिथं धावून येतो आणि त्या दुःखी कष्टी लाकूडतोड्याला म्हणतो, का रे एवढा उदास दुःखी काय बसला आहेस? लाकूडतोड्या अगदी दुःखी स्वरात म्हणतो, हे माणसा, माझा व्यवसाय आहे लाकूडतोड करणं आणि कुटुंबाचं उदरनिर्वाह करणं. परंतु आज लाकूडतोड न तोडता माझी कुऱ्हाड या शेजारच्या नदीमध्ये पडली आहे. माणसाच्या रूपात आलेला परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुला मदत करतो, चालेल का? लाकूडतोड्या खुश होतो. आपल्याला मदत करायला कुणीतरी आलेले आहे पाहून त्याला खूप आनंद होतो आणि तो होकार देतो. माणसाच्या रूपात आलेला परमेश्वर शेजारच्या नदीमध्ये उडी टाकून बाहेर येतो. त्याच्या हातात एक छान कुऱ्हाड असते, लखलख करीत असते आणि ती कुऱ्हाड चांदीची असते. त्या लाकूडतोड्याला ती कुऱ्हाड दाखवतो आणि म्हणतो, ही घे तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या अत्यंत प्रामाणिक असतो. तो ती कुऱ्हाड बघतो आणि सांगतो, नाही दादा, ही माझी कुऱ्हाड नाहीये, माझी साधी कुऱ्हाड आहे, मी गरीब आहे, चांदीची कुऱ्हाड मी नाही वापरू शकत. ठीक आहे, चांदीची कुऱ्हाड तो बाहेर ठेवतो आणि तो माणूस पुन्हा नदीच्या पात्रामध्ये उडी घेतो. पुन्हा वर येतो. त्याच्या हातामध्ये आणखी छान एकदम चमचम करणारी कुऱ्हाड असते. ती असते सोन्याची. ती त्या लाकूडतोड्याला दाखवतो आणि म्हणतो, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूडतोडा सांगतो, नाही, ही तर सोन्याची आहे. सोन्याची कुऱ्हाड मी वापरत नाही, ही माझी कुऱ्हाड आहे. परमेश्वर जो माणूस म्हणून पडलेला असतो ती कुऱ्हाडही बाजूला ठेवतो आणि पुन्हा त्या नदीच्या पात्रात डुबकी मारतो आणि एक लोखंडाची कुऱ्हाड घेऊन वर येतो. लोखंडाची कुऱ्हाड पाहिल्याबरोबर हा जो लाकूडतोडा आहे तो अत्यंत खुश होतो आणि सांगतो, हा, हीच आहे माझी कुऱ्हाड. त्याचा प्रामाणिकपणा पाहून माणसाच्या रूपामध्ये आलेला परमेश्वर अत्यंत खुश होतो. त्याच्या प्रामाणिकपणावर तो खुश झालेला परमेश्वर त्याला म्हणतो, तुझ्या प्रामाणिकपणा पाहून मी आनंदी झालो आहे, खुश झालेलो आहे आणि म्हणून माझ्याकडून त्या सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड तुला मी भेट देत आहे, बक्षीस म्हणून. थोडक्यात तात्पर्य काय निघतं या गोष्टीतून? माणसाने नेहमी प्रामाणिक राहावं. प्रामाणिकपणाचं फळे नेहमीच मधुर असतं. आता ही फक्त इथपर्यंत कहाणी आहे. आपल्याला पाठामध्ये आपण कहाणी शिकलो. आपल्या पाठातल्या कहाणीमध्ये काहीतरी थोडं वेगळं दिलंय. काय वेगळं दिलंय कोण सांगेल? बाकी कुणाच माहिती नाही. खड़ा ये बता दे. पेड़ और लकड़हारा की कहानी है. क्या कहानी है वो? पेड़ और लकड़हारा की कहानी क्या है? वेदांत मालूम है तुझे? मैंने कल बताई थी. संदेश, आदित्य,
बैठो। फिर लकड़हारा बोलता है कि मेरी कुल्हाड़ी नदी में गिर गई। तो ग्रामीण बोलता है कि मैं तुम्हारी मदद कर सकता हूँ। फिर ग्रामीण छलांग मारकर नदी में जाता है और पहले चांदी की कुल्हाड़ी लाता है और लकड़हारे को बोलता है कि ये लो तुम्हारी चांदी की कुल्हाड़ी। लकड़हारा बोलता है ये मेरी कुल्हाड़ी नहीं है, मेरी कुल्हाड़ी तो ले लो। फिर ग्रामीण फिर से नदी में जाता है और सोने की कुल्हाड़ी लाता है। फिर वो फिर से बोलता है कि वो भी कुल्हाड़ी मेरी नहीं है। और तीसरी बार ग्रामीण के हाथ में से फ्लो लगते है। वो बोलता है लकड़हारा को बोलता है कि लोहे की कुल्हाड़ी अभी तो लोहे की कुल्हाड़ी हम लगी है। लकड़हारा खुश होकर बोलते हैं कि ये मेरी कुल्हाड़ी। ग्रामीण इसकी ईमानदार लकड़हारे की ईमानदारी देखकर खुश होता है और उसको चांदी की और सोने की कुल्हाड़ी दे देता है। यह आज की कथा नहीं है, हमारी पाठ की कथा अलग है। वो बख्शिश नहीं देता, वहां से ग्रामीण निकल जाता है। लेकिन आगे क्या होता है ये पाठ में बताया। ये पुरानी कहानी हुई। पुरानी कहानी जैसी अब कहानी नहीं हमारी कहानी में कोई तो संदेश दिया है, हमें कोई सीख दी है, किसी की रक्षा करने के लिए कहा है। और वो कौन कहता है? विजय बोलो। पेड़ कहता है। क्या कहता है पेड़? पेड़ कहता है मुझे मत काटो, मुझे मत काटो। और क्या कहता है? संदेश बोलो। पेड़ हमें अच्छी हवा, फल, बराबर है। पेड़ उसे कहता है जन्म से मृत्यु तक मैं तुम्हारे साथ देता हूँ। तो पर्यावरण की रक्षा करना तुम्हारा पहला कर्तव्य है। तुम्हें सांस चाहिए तो हमारी मदद लेनी चाहिए, बराबर है। जीने के लिए फल फूल चाहिए तो हमारी मदद लेनी चाहिए। इसका यही अर्थ है पर्यावरण की रक्षा करना, पूरी मानव जाति की रक्षा करना और जीव सृष्टि की रक्षा करना। वो बोलता है वहां पे हमारे पेड़ पे कुछ घोंसले होते, बराबर ना, पक्षियों के। तुम जब पेड़ काटते हो तो वो काटते हुए पेड़ के साथ तो पक्षियों के जो घोंसले होते हैं वो भी नीचे पड़ जाते हैं और नष्ट हो जाते हैं। इसलिए पर्यावरण की रक्षा करना ये हमारा कर्तव्य है। मानव ने ध्यान में रखना चाहिए, पेड़ मत काटना, पेड़ लगाना, पेड़ का संवर्धन करना, सभी सृष्टि के जीव सृष्टि के प्रति अपना दया भाव दिखाना, यही सीख इस पाठ से हमें मिलती है। ठीक है, चलो।